थोड़ा आतमध्ये सारखं ना नको नको हां येस आता इकडे टीम मध्ये हो हो भारत माता की जय भारत माता की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम विचाराच्या आधारे आज ती संपूर्ण केवळ सातारा जिल्ह्यात नाही तर वेगवेगळ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि सगळ्या वेगवेगळ्या राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी ही राबवली जात आहे। आणि आज सातारा ह्या योजनेचा शुभारंभ करता आदरणीय अजय मिश्राजी या ठिकाणी आले। मी त्यांचं संपूर्ण सातारच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत, मदन दादा आहेत, अतुल भोसले आहेत, धैर्यशील कदम आहेत, बीजेपीचे संपूर्ण सगळे पदाधिकारी आहेत। सगळे हे सगळे जरी आम्ही पुढे जरी असलो तर एक लक्षात घ्या की आज हे सर्व विठ्ठल शेठ बलशेटवार असतील सगळे त्यांचे सगळे ह्या संपूर्ण लोकांच्यामुळं आज एक चांगल्या प्रकारे टीमवर्क असल्यामुळं आज ही संघटना हा पक्ष हा आज आपल्याला केवळ देशात नाही तर संपूर्ण जगभरात सगळा मोठा पक्ष म्हणून आज याची ओळख झालेली आहे। विश्वकर्मा योजना ह्या योजनेच्या माध्यमातून ज्या कलाकारांना जे दुर्लक्षित झालेले कलाकार होते किंवा जे वेगवेगळ्या कलेचे त्यांचे आहे त्यांना योगदान त्यांना मूळ प्रवाहात आणून त्यांना जास्तीत जास्त एक प्रकारचं मार्केट उपलब्ध करून देण्याचं काम आज मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या राज्यामध्ये इथं जसं देवेंद्रजी असतील किंवा त्यांचे संपूर्ण सहकारी सगळे भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण पदाधिकारी त्यात कोणी मोठं नाही कोणी छोटं नाही प्रत्येकाचं योगदान जे आहे ते तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि याकरता आज आपण जवळपास प्रत्येक जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात आपण 6 रथ असे त्याच्यामधनं माध्यमातून पॅम्फलेट्स हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांना समजून सांगण्याचं काम आपण करणार आहोत। बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा वेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं की योजना चांगली असते पण लोक एवढे सगळे काय सुशिक्षित नसतात, सगळे लिटरेट पॉप्युलेशन नसतं, मग त्यांना समजून सांगावं लागतं की बाबा हे असं आहे तसं आहे। कोणी ह्या योजनेच्या माध्यमातून वंचित राहू नये ही योजनेची मूळ संकल्पना आहे। आणि त्याकरता खरोखर वेळात वेळ काढून नेहमीप्रमाणे अजय मिश्राजी या ठिकाणी येतात, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना लाभतं। इथंच काय पण आज स्वतःचं योगदान त्यांचं एवढं मोठं आहे की प्रत्येक ठिकाणी आज त्यांच्याकडे केवळ एकाच आपल्या सातारा जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी नाही, अनेक मतदारसंघाची जबाबदारी आहे। अत्यंत वेचून जसं एखादा म्हणजे आपण जसं मोती वेचतो तसं मोती वेचून आज मोदीजींनी अनेक असे मोती वेचलेत। त्या मोतींपैकी आज अजय मिश्राजी आहे। ठिकठिकाणी असे अनेक लोक आहेत आणि जे ठिकठिकाणी त्यांच्या कार्यपद्धती असेल त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आणि संपूर्ण सगळे भारतीय जनता पक्षाचे सर्व वेगवेगळ्या दलाचे म्हणजे युवक असेल, महिला असेल आणि मोर्चा असेल, हे ते सगळं फादर बॉडी मदर बॉडी जे असेल या सगळ्यांच्या माध्यमातून जे एक जाळं निर्माण झालंय ते परवाच म्हणलं एक प्रकारची चेन रिॲक्शन आहे
ह्या संपूर्ण देशाला जर एकत्र ठेवायचं असेल तर एक प्रकारचं जाळं आपण निर्माण केलं आणि कधीही